की खंडणी ते खून प्रकरण ही सगळी एकच टोळी आहे. ह्याच्यामध्ये अशा प्रकारचे अनेक प्रकार ह्याच्या अगोदर घडलेले आहेत. जरी आज दोघा तिघांनी मान्य केलं असेल तरी ह्या प्रकरणामध्ये सगळेच गुन्हेगार आहेत आणि सगळे हे मान्य करतील की हे सगळं ह्यांनीच केले आणि त्याचे ठोस पुरावे आहेत. समाधानी हे जोपर्यंत फाशीवर नाहीत लटकत तोपर्यंत आपण समाधान व्यक्त करणं खूप घाईचं होईल. मी सकाळी देखील बोललेलो आहे. यांना ज्यावेळेस फाशी होईल त्यावेळेस आपण आपली प्रतिक्रिया त्या बाबतीतली वेगळी देऊया. ही घटना दडपण्यासाठी किंवा ह्या घटनेला वेगळं वळण देण्यासाठी काहीतरी चुकीचं म्हणजे दिशा द्यायची आणि ह्या प्रकरणाला कुठंतरी कमी करायचं अशी असेल परंतु पोलिसांच्या आणि सगळ्या ह्या यंत्रणेच्या मागं पुढं जे काही गावकरी होते त्या गावकऱ्यामुळे कदाचित ती गोष्ट म्हणजे घडली नाही. खऱ्या अर्थानं जी काल सुनावणी होती, निकम साहेबांनी जो युक्तिवाद केला त्यातून बऱ्याचशा गोष्टी ज्या काही पुढं मांडायच्या त्याविषयी त्यांनी काल सुरुवात केली आहे. आणि याच्यातला जो तपास आहे, जे तपासाचे जे दिवस आहेत पहिले, त्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं सगळा तपास झालेला आहे तो याच्या अगोदर ज्यावेळेस हे प्रकरण न्यायप्रविष्ट नव्हतं त्यावेळेस आपण बोलायचो की सगळ्या गोष्टी सांगत होतो. परंतु आता हे सगळं चार्जशीटमध्ये सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत आणि त्याचं स्पष्टीकरण आणि त्याचं सगळं जे काही पुढची दिशा आहे किंवा सुनावणी दरम्यान आपल्याला ते सगळं स्पष्ट होणार आहे. आणि याच्यामध्ये जरी आज दोघांनी तिघांनी जरी हे मान्य केलं असेल की आम्ही हत्या केली आहे तरी मी हे प्रामुख्यानं सांगू इच्छितो की खंडणी ते खून प्रकरण ही सगळी एकच टोळी आहे. ह्याच्यामध्ये अशा प्रकारचे अनेक प्रकार ह्याच्या अगोदर घडलेले आहेत. परंतु यांना कुठलं तरी खूप मोठं पाठबळ किंवा ह्या सगळ्या गोष्टी झाकत गेल्या ह्याच्या अगोदर म्हणून किंवा ह्यांचं सगळ्या ज्या काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे हे लोक आहेत ह्यांच्या कोणी ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत त्यावर प्रखरतेनं कोणी बघितलं गेलं नव्हतं आणि म्हणून ह्यांना जे काही गुन्हेगारी केलेली आहे ह्यात सगळेच एक आहे. जरी आज दोघा तिघांनी मान्य केलं असेल तरी ह्या प्रकरणामध्ये सगळेच गुन्हेगार आहेत आणि सगळे हे मान्य करतील की हे सगळे ह्यांनीच केले आणि त्याचे ठोस पुरावे आहेत. आता ह्याच्यातलं जर मी बोलायला गेलो तर ते उचित होणार नाही. आता न्यायालयीन समिती जी स्थापन झालेली आहे, सरकारने जी केलेली आहे, त्याच्यातून ह्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला सगळ्यांना मिळणार आहेत. न्यायालयीन समितीचं कामकाज चालू झालेलं आहे, तिचं ऑफिस मुंबईला आहे. परंतु आता हे कामकाज चालू झालं आहे आणि ह्याच्यात हे जे तुम्ही प्रश्न विचारलाय त्याचं उत्तर आपल्याला त्याच्यातून सगळ्यांनाच कळणार. मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीचा अपहरण, ह्याच्यात एकच मी सांगेल प्रामुख्याने की जर पोलिसांना हे कळलं होतं की आरोपी कुठल्या फोन टावर खाली आहेत, कुठल्या लोकेशनला आहेत, तर त्यांनी तरी तिथं जायला लवकर पाहिजे होतं. किंवा गावातील काही खूप मोठ्या प्रमाणात युवक होते त्यांना जर सांगितलं असतं तर त्यांनी तिथं तो विचार नाही केला. तिथं त्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा विचार केला आणि आम्हाला दिशा वेगळी देण्यात आली ह्या लोकांना. आणि तिथं जी घटना घडली ती अत्यंत म्हणजे अमानवीय घडली. एकदम कुटुंबाचीच नाही तर सगळ्या गावाची, कुटुंबाची खूप मोठी हानी झाली. त्यांनी आम्हाला सांगायला पाहिजे होतं की कुठल्या लोकेशनखाली आहेत ते. त्यामुळे त्या लोकांना तिथं जाता आलं असतं आणि ही कदाचित घटना ही घडली नसती. म्हणजे नक्कीच ते त्यांनी जर सांगितलं असतं आपल्याला की ह्या टावर खाली आहेत तर पलीकडून सगळे वरबगाव, चिंचोली, नाहोली असे गाव होते, प्रत्येकाला जर फोन झाले असते तर ही गोष्ट नक्कीच घडली नसती. परंतु त्यांच्या मनात काय होतं, त्यांचे विचार काय होते किंवा त्यांना त्यावेळेस काय वाटलं हे अनुत्तरित प्रश्न हे त्यांच्याच मनातले. त्यांनी का तसं केलं हा खूप मोठा प्रश्न आहे. आतापर्यंत समाधानी हे जोपर्यंत फाशीवर नाहीत लटकत तोपर्यंत आपण समाधान व्यक्त करणं खूप घाईचं होईल. मी सकाळी देखील बोललेलो आहे. यांना ज्यावेळेस फाशी होईल त्यावेळेस आपण आपली प्रतिक्रिया त्या बाबतीतली वेगळी देऊया. जे वकील दिले त्यांना अनेक जणांचा विरोध होता, पण तुम्हाला व्यवस्थित ही गोष्टच अशी आहे, ज्या माणसाच्या शरीरामध्ये माणसाचं मन आहे तो कुठलाच माणूस या क्रूरकर्मी लोकांच्या बाजूनं राहणार नाही. त्याचाच एक भाग म्हणून जे निकम साहेब आहेत त्यांची जी नियुक्ती झालेली आहे ते सरकारी वकील आहे, तर कुठलाच माणूस या लोकांचं समर्थन करणारा नाही. आणि जो अन्याय झाला आहे तर त्या बाजूनं कोणी उभारणार नाही. न्यायाच्या भूमिकेतच सगळे असणार आहेत. म्हणून मी विश्वास व्यक्त केलेला आहे आणि त्या विश्वासाला ते पुरेपूर म्हणजे उतरतील आणि आम्हाला न्याय देतील अशी आम्ही अपेक्षा केलेली आहे. सीआयडीच्या आरोपपत्रामध्ये एक धक्कादायक माहिती नाही, ह्यांची प्लॅनिंग असू शकते तशी की ही घटना दडपण्यासाठी किंवा ह्या घटनेला वेगळं वळण देण्यासाठी काहीतरी
चुकीचं म्हणजे दिशा द्यायची आणि ह्या प्रकरणाला कुठंतरी कमी करायचं अशी असेल परंतु पोलिसांच्या आणि सगळ्या ह्या यंत्रणेच्या मागं पुढं जे काही गावकरी होते त्या गावकऱ्यामुळे कदाचित ती गोष्ट म्हणजे घडली नाही आणि जी सत्यता आहे ह्या घटनेतली जी हत्या केलेली आहे ती ह्यांना लपवता नाही आली. पण तर आरोपी अजून एक यातला सापडत नाहीये. वेगवेगळी मी या अगोदर खूप वेळेस बोललेलो आहे या गोष्टीवर. याच्यामध्ये असं आहे की तो आरोपी पहिल्या 307च्या गुन्ह्यामध्ये 2 वर्षापासून फरार होता, परंतु 29/11चा जो व्हिडिओ आलेला आहे, CCTV आलेला आहे, त्याच्यामध्ये तो आरोपी त्या ऑफिसमध्ये जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जे ऑफिस आहे केजचं, त्याचं जे तालुका अध्यक्ष विष्णू चाटे, त्याच्या ऑफिसमध्ये काही LCBचे लोक, काही पोलीस अधिकारी, तो फरार आरोपी दिसतोय. तर ह्याच्यातून आपल्या लक्षात येत आहे की पोलिसांना जर त्याला कायद्याचा धाक दाखवला असता, कायद्याची भीती दाखवली असती, एवढं अभय दिलं नसतं तर कदाचित हा गुन्हा घडलाच नसता असं मला वाटतं. पण त्याला शोधण्यात अपयश आलंय पोलिसांचं अजूनपर्यंत, हे तर काही मोठं भीती वाटत नाही का? कारण एवढ्या यंत्रणा काम करतात, एवढं मोठं पोलीस यंत्रणा म्हणत असेल, पण अजून मात्र त्याला शोधण्यात यश आलेलं नाही. आता ते मी याच्या आधी देखील बोललोय की त्यांनीच आता ह्याचं उत्तर जनतेला दिलं पाहिजे, मला देखील दिलं पाहिजे की नेमकं याचं झालंय काय, हा कुठं आहे आणि का जेरबंद होत नाही. कारण का आपण न्यायाच्या भूमिकेत आहेत, आपण त्या गोष्टीत डोकं लावायला एवढी यंत्रणा आहे, पोलीस यंत्रणा, त्यांनीच ते काम कशा पद्धतीने केलंय, तो कुठं आहे, याचं उत्तर त्यांनीच दिलं पाहिजे.